खाल्लंही नाही आणि फॅक्टरीतही गेला नाही. असं करून कसं चालेल आई? तसं तुमचंही बरोबर आहे म्हणा. ते असे अचानकपणे घर सोडून निघून गेले, दुःख तर होणारच आहे. अगं माझ्यापेक्षा तुला जास्त दुःख होत आहे ग, पण तू ते लपून ठेवत आहेस. बघा ना, त्यांना हे घर सोडून जाऊन 13 दिवस झाले. तो मला सांगा, या 13 दिवसामध्ये खरंच त्यांना कुणाची आठवण झाली नसेल का? तुमची आठवण झाली नाही, सुहास भाऊजींची आठवण झाली नाही, घराकडे फिरकले सुद्धा नाहीत ते. कोणाची गोष्ट करताय सोयनी? दादाची? त्याला तर मला दादाही मला लाज वाटते. आणि राहिली गोष्ट आठवणीची, त्याला आमच्याकडून काय येईल ग? भाऊच मजा करायला ती आहे ना त्याच्या बरोबर. माझाच चुकला बहिणी, खरं म्हणजे माझा चुकला. त्या दिवशी मला मॅच खेळायला द्यायला नको होता. त्या पायाला घरात काय दारात सुद्धा उभं राहू दिलं नसतं तिला. तुम्हाला काही कळलं का? कुठे गेले ते? जाऊ दे शीतल त्याला. ज्या दिवशी त्याने या घरातील सदस्यांना डावलून हे घर सोडलं, त्या दिवशी तो माझ्यासाठी व या घरासाठी मेला आहे. मी असंच समजेन, तो आमचा कोणीच नाही. सुहास, जा आणि 5 ब्राह्मणांना बोलवून घेऊन ये. धीरजला जाऊन आज 13 दिवस झाले ना, आणि हिंदू शास्त्राप्रमाणे 13वीला 5 ब्राह्मणांना. नाही, असं नका म्हणू आई, असं नका म्हणू. त्यांच्या जिवंतपणी त्यांची 13वी घालून तुम्ही काय तुमच्या या सुनेला विधवा करणार आहात का? हाय, असा कठोर निर्णय नका घेऊ. जाऊ दे त्यांना, कुठेही राहोत, सुखी राहोत. निदान माझ्या कपाळावरचं कुंकू तरी अबाधित राहील. मग काय करू, काय करू बेटा, काय करू? हे सगळं माहित असताना मीच तुला या घरात आणलं लगू. मी तुझी खूप दोषी आहे बेटा, मी गुन्हेगार आहे. मला माफ कर ग, मला माफ कर. आई तू जर असा धीर सोडलास तर आम्ही बघायचं कुणाकडे ग? गावात पुढे तोंड दाखवायला दादानं जागा ठेवली नाही. जो तो माझ्याकडे बघून म्हणतो, हा सुहास, याचा भाऊ. घरात बायको असताना दुसऱ्या एका नाचे बरोबर पळून गेलाय म्हणून. भाऊजी, लोक तर काहीही म्हणतील. लोकांना हवा असतो फक्त तमाशा. म्हणून का आपण त्यांच्या बोलण्याकडे लक्ष द्यायचं? नाही भाऊजी, अहो, हे संकट, हे वादळ आपल्या घरावर आलंय आणि आता या संकटाला आपल्याला अगदी धैर्याने तोंड द्यायचंय. तसंही माझ्या परमेश्वरावर पूर्ण विश्वास आहे. मी तुम्हाला म्हटलं तर ते येतील घरी. बघा, ते आले. खूप छान झालं तुम्ही आलात तर. बघा ना, आई तुमची किती काळजी करत होत्या. तुम्ही सांगितले नाही कुठे गेलो. बघा, हे तुमची बडबड ऐकण्यासाठी नाही आलोय मी इथे. मग कशासाठी आलास तू इथं? चुप राहा बे. 2 मोठे माणसं बोलत असताना लहान माणसांना तोंड खुपसून आहे. म्हणजे पायल बरोबर लग्न करण्याचं वेळ अजूनही तुझ्या डोक्यातून गेलं नाही वाटतं? पायलशी लग्न करण्याचा माझा निर्णय ठाम आहे. तुझा निश्चय किती ठाम असू दे रे, पण हे लग्न होणे शक्य नाही. कारण कायद्याप्रमाणे पहिली पत्नी असताना दुसरं लग्न होऊ शकतच नाही. पहिल्या पत्नीला घटस्फोट दिल्याच्या नंतर जोपर्यंत माझ्या जीवात जीव आहे तोपर्यंत मी असं कधीच होऊ देणार नाही. मग त्यासाठी मला कायद्याचा आधार घेऊन तुझ्या विरुद्ध कोर्टात जरी उभं राहावं लागलं तरी चालेल. आई, आता जर तू कोर्टाचीच भाषा करत असेल ना, तर माझाही निर्णय या शीतलची संमती घेऊनच मी पायलशी लग्न करणार आहे, समजलीस? आणि हा जर तुझा अंतिम निर्णय असेल तर माझाही निर्णय ऐक. यानंतर तुला या घरात राहता येणार नाही. ठीक आहे, असं जर असेल तर मग या घराच्या वाटण्या करा, या प्रॉपर्टीच्या वाटण्या करा. मला माझा अधिकार द्या, मला माझा हिस्सा द्या. या प्रॉपर्टी मधून तुला एक छदामही मिळणार नाही. चालता हो. अरे असा कसा जाईल मी? असा कसा जाईल? आणि ही प्रॉपर्टी काही तुझी नाही, ही प्रॉपर्टी आहे माझ्या वडिलांची. वडिलोपार्जित इस्टेट आहे ती, भिकाजीराव बिराजदार यांची. आणि त्यांचा मोठा मुलगा या नात्याने या प्रॉपर्टीवर माझा तेवढाच अधिकार आहे जेवढा तुमचा, किंबहुना त्यापेक्षाही जास्त. आणि मला माझा अधिकार कोणी हिसकावून घेऊ शकत नाही. बोट दाखवायचं नाही आणि हक्काची भाषा करायची नाही. जिद्दीला पेटू नकोस हा. मी आता फक्त प्रॉपर्टी मधून तुझा हक्क काढून घेतला. तू जर जिद्द सोडली नाहीस तर बिराजदार हे नाव देखील काढून घेईल. अगं तुझी हिंमत नाही बिराजदार नाव काढण्याची? काय म्हणालास तू? माझी हिंमत नाही? तुला बघायची का माझी हिंमत? ऐक मग, तू आता मला बोलायला भागच पाडलास तर ऐक बेटा, बरोबर आहे, ही प्रॉपर्टी भिकाजीराव बिराजदार यांचीच आहे.
वाटत नव्हतं मला की ही वेळ येईल म्हणून, पण धीरज, आज ती वेळ तू आणली आहेस. इतक्या वर्षापासून जे सत्य मी तुम्हा सर्वांपासून लपवून आपल्या हृदयात ठेवलं होतं, ते सत्य सांगण्याची वेळ तू आज आणली आहेस. ऐक धीरज, या प्रॉपर्टीशी, या घराशी व माझ्याशी तुझा काही एक संबंध नाही, कारण तू बिरादार घराण्याचा वारस नाही. तू माझा मुलगाच नाही. आई, तुम्ही खोटं बोललात. हे सगळं खोटं नाही. हे सगळं माझ्या नाही शीतल. हा समोर जो व्यक्ती उभा आहे ना, तो भिकाजीराव बिरादार यांचा मुलगा नाही. अगं या तुझ्या बोलण्यावर कोण विश्वास ठेवणार? मी तर विश्वास ठेवणार नाही रे बा. आणि कशी आहेस बाप रे बाप, कशी आहेस तू? या एवढ्याशा प्रॉपर्टीसाठी स्वतःच्या मुलाला मुलगा मानण्यास इन्कार करत आहेस? बघ, असं जर असेल तर मी देखील कोर्टात जाईन आणि हे सिद्ध करून दाखवेन की या प्रॉपर्टीचा खरा वारसदार हा धीरज आहे म्हणून. आणि या सगळ्या जगाला ठाऊकही आहे की हा धीरज भिकाजीराव बिराजदार यांचा मोठा मुलगा आहे म्हणून. जगाला ते आम्ही दाखविलं आणि जगाला फक्त तेच दिसतं बेटा जे आपण दाखवतो. आणि काय रे, कोर्टात जाण्याची धमकी देतोस कुणाला? मला? चल जा कोर्टात जा. तुला काय वाटलं मी या समाजाला घाबरून ज्या प्रॉपर्टीमध्ये तुझा हक्क नाही, तुझा अधिकार नाही, ती प्रॉपर्टी तुला देऊन टाकू आणि तोही स्वतःचा हक्क मारून? नाही. आई आई जाऊ दे, मला नको ही प्रॉपर्टी. ही सगळी दादाने देऊन टाका, पण एकदाचा हा वाद मिटवा. आई, लहानपणापासून ह्याच दादाने मला अंगा खांद्यावर खेळवलं, माझे सगळे हट्ट पूर्ण केलेत आणि आज माझं मन मानायला तयार नाही आई की हा माझा मोठा भाऊ नाही म्हणून. हो, तुम्हाला तरी हे सगळं कसं हो बोलवतो? या प्रॉपर्टीसाठी तुम्ही तुमच्याच आईला कोर्टापुढे उभं करणार आहात का? या बिराजा घराण्याची अब्रू अशी जगासमोर उघडी मारणार आहात का फक्त प्रॉपर्टीसाठी? अरे पण मला माझा अधिकार का मिळत नाही? मला माझा हिस्सा का मिळत नाही? आणि कोर्टात जाण्याची जर भाषा आईच जर करत असेल त्यावर माझा नाईलाज आहे. आणि कोर्टात जाण्याचा मला देखील काही हौस नाही. मला माझा अधिकार हवा, मला माझा हिस्सा हवा. आणि तसंही या घरात मला पायाशिवाय राहता येणार नाही. आणि माझं काय मला कुणाचा आधार आहे तुमच्याशिवाय? कसं जगायचं मी? सांगा मला, कोण आहे माझं? कोण आहे? हो शीतल, तू तरी मला समजून घे. अगं तुला आसरा म्हणून तुझे वडील आहे, तुझा भाऊ आहे, पण पायाला या जगात माझ्याशिवाय दुसरं कोणीही नाही. आणि म्हणून तिला आधार देणं माझं कर्तव्य आहे. ठीक आहे, जर तुमची अशी इच्छा आहे तर तुम्ही खुशाल बरोबर लग्न करा, पण या घरातच राहावं. हे घर सोडून, आईला सोडून कुठे जाऊ नका. मी तुमच्या पुढे हात जोडते. हवं तर मी जाईल हे घर सोडून. नाही, तू कुठेही जाणार नाहीस, कारण तू आता माझी सूनच नाही तर माझी मुलगी आहेस. आणि आता या प्रॉपर्टीचे 2 हिस्से होतील. 2. एक हिस्सा सुहासचा आणि दुसरा तुझा. अरे वा रे वा, चांगलं आहे, हे छान आहे. मी हे सगळं होऊ देईल तेव्हा ना. रोखशील मला? तू रोखशील मला? होय, मी रोखणार. अरे कोण तुम्हाला रोखणार? अरे या प्रॉपर्टीचा खरा वारसदार. ते म्हणतात ना की मुलाचे पाय पाळण्यात दिसतात, ते अगदी बरोबर आहे बेटा, बरोबर आहे. अरे तू तर एवढा कमनशीब आहेस की जन्म घेताच आपल्या आई वडिलांना खाऊन बसलास. फक्त तू पोरका होऊ नयेस, अनाथ होऊ नयेस म्हणून मी तुला या घरात आणलं, आईचं प्रेम दिलं. ही चूक झाली माझी. ठीक आहे, तू म्हणतेस तर नसेन मी तुझा मुलगा, पण भिकाजीराव बिराजदार हा माझा बाप होता हे तर मानशील की नाही? असेल त्यांच्या कुठल्या तरी एखाद्या रखेलीचा मुलगा असेल मी. खबरदार, त्या देव माणसाविषयी एक जरी अपशब्द बोललास तर सहन करणार नाही मी. ऐकायचंय तुला? ऐक. तू धीरज भिकाजीराव बिराजदार नसून धीरज वामन देशपांडे. धीरज वामन देशपांडे माझ्या बहिणीचा मुलगा. आणि याची सर्व कागदपत्र, तुझा जन्म ज्या दवाखान्यात झाला त्याची सगळी बिलं माझ्याजवळ सुरक्षित आहेत. ऐकलंस? तू भिकाजीराव बिराजदारांचा मुलगा नसून
वामन देशपांडेचा मुलगा आहेस, वामन देशपांडे. खोटं बोलतेस तू, खोटं बोलतेस. अरे पायल, तूही कशाला आलीस? मग आणखी कुठे जाऊ मी धीरज बाबू? कोटीवाल्याचे किरायाचे पैसे दिले नाही म्हणून त्याने कोटी रिकामी करून घेतली. आणि तो परमेश्वर साक्षी आहे, तुमची आणि माझी भेट झाली त्या दिवसापासून ते आजपर्यंत मी माझ्या पायामध्ये चाळ सुद्धा बांधले नाही. आणि हे तुम्हाला सगळं चांगलं माहिती आहे ना. पायल, काढी या घरात का आलीस? तुझी एवढी हिम्मत? हे एका सभ्य माणसाचं आणि इज्जतदाराचं घर आहे, कुण्या नाचणाऱ्या नाचीची कोठी नव्हे. आई, तोंड सांभाळून बोला. पायल माझी होणारी पत्नी आहे. आणि ही कोण आहे? ही कोण आहे? ही तुमची सून असू शकते, पण मी हिला पत्नीचा अधिकार कधी देणार नाही. आणि हो, आता आणि या क्षणी मी शीतल सोबत घटस्फोट घेणार आहे. दादा, अरे काय बोलतोयस तू? हा? ह्या एका नाचणाऱ्या बाईसाठी तू या घरच्या लक्ष्मीला घटस्फोट देणार आहेस? स्वतःचं आयुष्य स्वतःच्या हाताने बरबाद करणार आहेस तू ह्या दीड दमडीच्या बाईसाठी? सुहास, माझ्या होणाऱ्या बायकोबद्दल अपशब्द बोलायचं नाही, समजलास? बोलेन दादा, एकदा नाही हजारदा बोलेन. ही दीड दमडीची बाई, ही नाचणारी कोठेवर नाचणारी एक बाई. दादा, भाऊजी काय आहे? हा? अरे मोठ्या भावाचा मान सन्मान तुम्ही सगळं विसरलात. आपल्या मोठ्या भावा तुम्ही आज हात उगारला, तुम्हाला थोडी लाज वाटली नाही हे सगळं करताना? अरे तुम्ही तरी मार बहिणी, मार ग मला काही वाटणार नाही बहिणी. माझी तू माझी देवता आहेस ग. मला जेवढं प्रेम आहे ना दिलं तेवढंच तू पण दिलीस, तेवढीच माझी काळजी घेतलीस बहिणी. मार मला. पण एक सांगतोय बहिणी, तुझ्या अधिकारावर जर कोणी गदा आणण्याचा प्रयत्न केला तर ते हा सुहास कधीही सहन करणार नाही. मग त्यात माझा मोठा भाऊ असला तरीही मी त्याची पर्वा करणार नाही. पायल, तुला चांगली ओळखून आहे मी, आणि मला माहित आहे तू हा सगळा खेळ फक्त पैशासाठी करते. बोल बोल, किती पैसे हवे तुला धीरजच्या जीवनातून जाण्यासाठी? बोल. बस करा, मला तुमचा पैसा नको आणि काहीही नको. आणि पैशाने विकली जाणारी मी नव्हे. अरे आमचं प्रेम आहे एकमेकावरती, प्रेम. पण तुम्ही आमच्या प्रेमावरती का म्हणून विश्वास ठेवला? अरे तुम्हीच काय, तो परमेश्वरही आमच्या प्रेमावरती कधी विश्वास ठेवणार नाही. आणि म्हणूनच माझ्यासारख्या स्त्रीला या जगामध्ये जगण्याचाही अधिकार नाही. म्हणून आता मीच ठरवलंय की मीच तुमच्या आयुष्यातून निघून जाईल आणि मग तुम्हा सगळ्यांना बरं वाटेल. हे परमेश्वरा, अरे हे प्रभू, इथे माझ्या प्रेमाला काहीही किंमत नाही आहे रे. म्हणून येते मी तुझ्याकडे. आता मी आणखी पायल, हा काय असला अविचार करतेस तू? हा, मी तुला सांगितलं ना की मी तुला कधी दगा देणार नाही म्हणून. आणि काय का, मला एक सांग, स्वतः बरोबर तुझ्या उदरात वाढणाऱ्या माझ्या बाळालाही संपवणार आहे? काय चाललंय हे? मग काय करू मी? या बाळाला जन्म देऊन या समाजामध्ये टीकेचं कारण म्हणू मी? नाही पायल, बघ माझ्यावर विश्वास, तू असं काही करणार नाहीस. अगं मी आहे ना तुझ्या पाठीशी. चल, असं जर असेल तर आपण दोघेही मिळून कुठेतरी दूर जाऊ, सुखाला संसार करू. तसंही आता या घरचा मी काही वारसदार नाही, या प्रॉपर्टीवर माझा कुठलाही अधिकार नाही. आणि तसंही या घराशी, या लोकांशी आता माझं काही नातंही राहिलं नाही. मी तुम्हाला कुठे जाऊ देणार नाही. खुशाल तुम्ही दोघेही इथेच राहा. तुम्ही खुशाल हिच्याबरोबर लग्न करा, पण हे घर सोडून नका. मी तुम्हाला नाही जाऊ देणार. काय बोलते तू हे? आई, मोठ्या विश्वासाने तुम्ही मला या घरात आणलं, आपली सून म्हणून या घरात ठेवलं. पण मला सांगा, याच्या पायाचा काय दोष आहे? ती आई होणार आहे ती. मग अशा अवस्थेत ती कुठे जाईल सांगा ना तुम्ही? कुठेही जाओ आणि कुठेही राहू, पण या घरात तुझा अधिकार आम्ही कुणालाही घेऊ देणार नाही. हे बघा तुम्ही जाऊ नका. तुम्ही पायला घेऊन वर जा. शीतल, पायला घेऊन बोलतो ना. अगं पण आईची इच्छा नाही आहे ना. आई, तुम्हाला माझी शपथ आहे. मध्ये बोलू नका. जा तुम्ही पायला घेऊन जा ना. मी आईशी बोलते ना. त्या समजते सगळं सांगेल त्यांना. तुम्ही पायला घेऊन जा ना, लवकर जा ना.
वही तुम्ही हे काय केलं? त्या एका बाजार बसला तुम्ही घरात घेतल्यात आणि त्याला घरात घेऊन स्वतःचं आयुष्य बर्बाद करून का घेतात? पहिली माझं ऐका, तुमच्या जीवनात वादळाशिवाय काही येणार नाही. पहिली तुम्हाला हात जोडून विनंती करतोय मी, तिला घरात घेऊ नका. वहिनी हे 21वे युग आहे आणि या युगात हक्क मागून मिळत नाही. वहिनी जबरदस्तीनं मिळवावं लागतं. पहिली माझं ऐका वहिनी, तुमच्या जीवनात वादळाशिवाय काही येणार नाही. वहिनी काही येणार नाही. ठीक आहे वहिनी, तुझ्या कुंकुवासाठी आणि या घराच्या इज्जतीसाठी मलाच काहीतरी करायला पाहिजे. हा, मलाच काहीतरी करायला पाहिजे. का केलंस तू असं? का केलंस तू असं? आई कुठे जातील ते? चूक तर माझी झाली बेटा. आई खरं मोठ्या विश्वासाने तुला मी या घरात आणलं ग. खूप स्वप्न बघितले होते बेटा, मी तुझ्यासाठी खूप स्वप्न बघितले होते, पण माझ्या मुलाने तुझ्या सगळ्या स्वप्नांची राखोळी केली ग. माफ कर बेटा, माफ कर. आबा नाही परिणाम. हे बघ, आता रडू नको, कारण या म्हातारा देहात दुःख पेलण्याची ताकद नाही उरली आहे. नाही आबा, तुम्हाला काहीतरी गैरसमज झाला. हे दुःखाश्रू नाही आहे, आनंद अश्रू आहेत. मला कसलं दुःख आहे? माझ्यावर एवढं प्रेम करणारा पती आहे आणि बघा ना, आईचं प्रेम देणारी सासू मिळाली आहे मला. मला कसलं दुःख आलं? शीतल, हे सगळं तू मला सांगतेस बेटी? मला, या तुझ्या बापाला? अगं मी जन्मदाता बाप आहे का तुझा? अगं या तळहाताच्या फोडासारखं मी जपलंय तुला. अगं तुझी आई गेल्यानंतर तुला लहानाचं मोठं तुझ्या या बापानी केलंय. तुझ्या चेहऱ्यावरचे भाव मला स्पष्ट सांगतायत बेटी की तू या घरात किती दुःखी आहे ती. नाही आबा, हे बघा, तुम्ही बाहेरून आलात ना, थकला असाल ना तुम्ही बसा. मी चहा. बसा मी चहा. शीतल माधव, ताईसाहेब, मी माझ्या मुलीला या घरात तुमची सोन नाही तर तुमची मुलगी म्हणून पाठवलं होतं, पण जावई बापूंची सगळी कारस्थानं तुम्हाला माहिती असताना तुम्ही तर माझ्या मुलीचा केसानं गळा कापलात. ताई, तुम्ही असं का केलं? ताईसाहेब सांगा ना, तुम्ही असं का केलं ते? दादा, मी गुन्हेगार आहे हो तुमची, गुन्हेगार आहे तुमची. वाटलं होतं की शीतल सारखी मुलगी माझ्या धीरजच्या जीवनात येईल तर तो सुधरेल, आणि मी माझ्या मुलासाठी व सुनेसाठी खूप खूप स्वप्न बघितली होती दादा. मी माझ्या सुनेला घेऊन खरंच खूप मोठी स्वप्न बघितली होती, पण माझ्या मुलाने माझा विश्वासघात केला. मला क्षमा करा, पण मी त्याला कधी क्षमा करणार नाही दादा, कधी क्षमा करणार नाही. पुष्कळ झाला आता सहन करणार नाही. त्याला त्याची शिक्षा मी जरूर देईन. मी आता ही संपूर्ण प्रॉपर्टी शीतल आणि सुहासच्या नावावर करेन. या प्रॉपर्टी मधून त्याला एक छदामही देणार नाही. आग लागो तुमच्या या प्रॉपर्टीला. तुमच्या या प्रॉपर्टीकडे बघून मी माझ्या मुलीला या घरात पाठवलं नव्हतं. अहो, तुमच्या आमच्यावर असंख्य उपकार होते ना, त्या उपकाराखाली दबलो गेलो होतो आम्ही.
अहो ताईसाहेब, मला वाटलं होतं की तुमच्या या छत्रछायेखाली माझी मुलगी अगदी सुखात राहील. तरी मी तुम्हाला बजावलं होतं ताईसाहेब की तुम्ही धीरज बाबूंना एकदा तरी विचारून घ्या, पण तुम्ही माझी काही एक ऐकलं नाही. हो ताईसाहेब, या जगामध्ये पैसा म्हणजेच सर्व काही होत नाही हो. अहो इथं पैशानं सगळ्या गोष्टी विकत घेतल्या जात नाही ताईसाहेब. तुम्ही सांगा दादा, तुम्ही सांगा मी काय करू? मी लाचार आहे, मी मजबूर आहे दादा, मी मजबूर आहे. नाही ताईसाहेब, हे तुमची मजबुरी नाहीये, तर हा तुमचा भ्याडपणा आहे. भ्याडपणा, अहो असाच भ्याडपणा त्या कौशल्य देवीनं केला होता. म्हणून तर त्या सीता मातेला 14 वर्ष वनवास भोगावा लागला. अहो असाच भ्याडपणा त्या दरबारात बसलेल्या द्रोणाचार्य, कृपाचार्य आणि राजा धृतराष्ट्राने केला होता. म्हणून भर दरबारात द्रौपदीचं वस्त्रहरण झालं होतं. आणि असाच भ्याडपणा जर तुम्ही केला ना ताईसाहेब, तर पुन्हा एक रामायण आणि महाभारत लिहिला जाईल. आणि पुन्हा एक रामायण आणि महाभारत लिहून माझ्या मुलीला द्रौपदी किंवा सीता करू नका ताईसाहेब. अहो माझ्या मुलीला तर त्या सत्यवानाची सावित्रीच राहू दे. सत्यवानाची सावित्रीच राहू द्या ताईसाहेब. आणि जर जावई बापूंनी माझ्या मुलीला सोडलं तर हा समाज काय म्हणेल तिला? नवऱ्यानं सोडून दिलेली की बच्चला की बदपाहिली की नालायक? नाही नाही, हे सगळे शब्द ती बिचारी नाही ऐकू शकणार. आणि मग माझ्या मुलीने जर कुठे जाऊन आत्महत्या केली तर? नाही ताईसाहेब, नाही. जर माझ्या मुलीने आत्महत्या केली ना ताईसाहेब, तर तिच्या मरणाचं पातक हे तुमच्या शिरावर राहील. तुमच्या शिरावर. पण मी तिच्या आत्महत्या करण्याची वाट का पाहावी? नाही, त्यापेक्षा मी माझ्या मुलीला इथून माझ्या घरी घेऊन जाईल. हो ताईसाहेब, माझी मुलगी मला नाही आबा, मी हे घर सोडून आणि माझ्या आईला सोडून कुठेच जाणार नाही. आबा, माहेर सोडून सासरी येताना तुम्ही मला एक शिकवण दिली होती. तुम्हाला आठवत नाही? मला सगळं आठवतं. तुम्ही म्हटलं होतं ना मला, शीतल बेटी, माहेर सोडून सासरी जायचं तर सासरचा उंबरठा कधीही ओलांडायचा नाही. आणि जर का त्या दाराच्या बाहेर पडायचं झालंच तर 4 जणांच्या खांद्यावरच बाहेर पडायचं. हे तुम्हीच मला सांगितलं होतं ना बाबा? विसरलात? आणि आज तुम्ही मला माझं हे घर सोडून तुमच्या बरोबर यायला सांगताय? नाही बाबा, ते माझं हक्काचं घर नाहीये, हे माझं हक्काचं घर आहे. आणि मी माझं हक्काचं घर सोडून तुमच्या बरोबर येऊ? नाही बाबा, हे कसं शक्य आहे? हे बघ, तू बोलतेस ते सगळं बरोबर आहे बेटी. अगं पण या घरात संपूर्ण आयुष्य काढायचंय तुला. अगं या 4 भिंतीच्या आतमध्ये तुझाच कोंडमारा होईल ग. हे बघ, असा विचार करू नको. तू माझ्या बरोबर चल बेटा. हो शीतल, दादा म्हणतात ते अगदी बरोबर आहे बेटा. तू जा बेटा. आई, तुम्ही सुद्धा? तुम्ही मला हे घर सोडून जायला सांगता का आई? आठवा तो दिवस? तुम्ही मला म्हटलं होतं ना, शीतल बेटी, तुझा अधिकार, तुझा हक्क आम्ही कधीच कोणाला देणार नाही. तू हे घर सोडून कधी कुठेही जायचं नाही. आणि आज तुम्हीच मला या घरातून बाहेर जायला सांगताय. आणि तुम्ही तर माझी हिम्मत आहात ना? हिम्मत आहात तुम्ही माझी. असं नका म्हणू आई, असं नका म्हणू. अरे मान्य आहे मला, मी माझ्या पतीची लाडकी पत्नी नसेल, पण तुमची तर लाडकी सून आहे ना. मी तुमची लाडकी सून. हो बेटा, हो. तू माझी लाडकी सूनच आहेस ग, सूनच आहेस. आणि आता तुझ्या बोलण्याने मला बळ आलंय, हिम्मत आली.
आणि तुझा हक्क तुला मिळवून देण्यासाठी मी काहीही करेन, काहीही. आणि त्यासाठी मी आज नाही आताच एक निर्णय घेणार आहे आणि माझ्या त्या निर्णयामध्ये कुणीही आडवं येणार नाही. ठीक आहे, धीरज पायलसाठी तुला घटस्फोट देतोय ना, आम्हाला मंजूर आहे. पण धीरजने तुला घटस्फोट दिल्यानंतर त्याला ही प्रॉपर्टी, हे घर व आम्हाला सोडून जावं लागेल. त्याचा या प्रॉपर्टीशी कोणतंही नातं नाही. आता राहिला प्रश्न तुझा, तर तू या घरची सूनच आहेस. मोठ्या थाटा माटाने तुझं आणि सुहासचं लग्न लावून